हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. सर्वात आधी सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण चकली कशी बनवायची हे बघणार आहोत. चकली भाजणीचं जे पीठ असतं ते इथे यूज केलेलं आहे. घरीच तयार केलेलं आहे मम्मीने पीठ. आता हे पीठ दळून आणलेलं आहे चांगलं आणि चांगलं असं चाळून घेत आहे, जेणेकरून सगळ्या गाठी यातल्या निघतील आणि जे काही एक्स्ट्रा जाड असं राहिलं असेल या पिठामध्ये तर तेही निघून जाईल. त्यामुळे मम्मी इथे असं चाळून घेत आहे. पूर्ण एक कटोरं असं हे माप घेऊनच चकली बनवणार आहोत. तर पीठ आता चाळून झालेलं आहे. सोबतच इथे मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत. त्यामध्येच हळद, मीठ, तिखट हे लागणार आहे आपल्याला चकली बनवण्यासाठी, ते आपण टाकणार आहोत. आता मोठ्या पातेल्यामध्येच इथे पाणी घ्यायचं आहे, कारण ते पीठ चाळलेलं पीठ आपल्याला या पातेल्यात टाकायचं आहे, म्हणून मोठ्या पातेल्यामध्येच पाणी घ्यायचं आहे. आता एक मोठी वाटी इथे मिरची पावडर ॲड केलेली आहे. इथे ही मिरची पावडर घरगुती मिरची पावडर आहे. तुम्हाला कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही घरगुती मसाला आणि मिरची पावडर असं ऑर्डर करू शकता. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता. आता इथे 1 चमचा हळद पावडर ही टाकलेली आहे. सोबत चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. चकली ही तिखट चांगली लागते खायला, त्यामुळे 1 वाटी इथे मिरची पावडर यूज केली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तिखटनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे पांढरे तीळ यूज केलेले आहेत. चकलीमध्ये तीळ तिखट चकली छान लागते, त्यामुळे इथे मिठाची क्वांटिटी आणि तिखटची क्वांटिटी हे त्यानुसारच ठेवलेली आहे. चला तर मग आता सगळं काही टाकलेलं आहे या पाण्यामध्ये आणि चांगलं उकळी येऊ द्यायची आहे. तीळही चांगले शिजले पाहिजेत. मस्त असं शिजवून घेत आहोत. या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चाळलेलं पीठ ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारे पीठ इथे ॲड करायचं आहे आणि चांगलं असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी गरम असतानाच हे पीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून पटपट आपल्याला मळता येईल. गरम असतानाच हे पीठ मळायचं असतं, त्यामुळे पाण्याला जेव्हा उकळी येते तेव्हाच हे पीठ ॲड करायचं आहे. हे भाजणीचं पीठ तयार करण्यासाठी सगळं काही डाळ, पोहे जे काही वस्तू लागतात ना ते सगळं ॲड केलेलं आहे. पण हे पीठ जेव्हा दळून आणलं तेव्हा मम्मीनी सगळं केलं होतं आणि मी घरात नव्हते, त्यामुळे ते काही मला शूट करता नाही आलं. पण हे घरगुती केलेलं प्रीमिक्स आहे, विकत नाही घेतलेलं. तर दरवर्षी आम्ही असंच घरीच बनवतो हे प्रीमिक्स चकलीचं आणि याच प्रीमिक्सचा यूज करून छान अशा कुरकुरीत अशा चकल्या आमच्या तयार होतात. मस्त तिखट अशा चवीलाही होतात. चला तर मग आता पीठ टाकलेलं आहे यामध्ये. आता छान असं चमच्याच्या साहाय्याने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. हे मिक्स करण्यासाठी थोडं 5-10 मिनिट लागतातच चांगलं मिक्स होईपर्यंत, कारण पाणीही गरम असतं आणि पीठही असतं. चमच्याच्या साहाय्याने तेवढं काही पटापट करता येत नाही. तर डायरेक्ट हाताने नाही करायचं, कारण पाणी खरंच खूप गरम असतं. उकळत्या पाण्यामध्ये आपण हे पीठ टाकतो, त्यामुळे जेवढं जमेल तेवढं चमच्याच्या साहाय्यानेच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यासोबत. चला तर मग आता हे झाकून ठेवायचं आहे 10-15 मिनटं, जेणेकरून सगळी वाफ वगैरे सगळं काही छान असं सेट होईल या पिठामध्ये. आता खाली निवांत असं बसायचं आहे आणि परातीमध्ये हे सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. आता ही परात ऑलरेडी आम्ही काही पदार्थ केले होते दिवाळीचे, तर तेही तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत, म्हणून ही परात आधीच पिठाने भरलेली आहे. तर आता सगळं पीठ या परातीमध्ये आम्ही काढून घेतलेलं आहे आणि जे काही टोपाला लागलेलं असतं पीठ तेही पाण्याच्या साहाय्याने सगळं काही काढून घ्यायचं आहे. अजिबात पीठ वाया जाऊ द्यायचं नाही आणि तेच पीठ परत मळताना तेच पाणी यूज करायचं आहे. आता पीठ गरम असतं, त्यामुळे आधी चमच्याने किंवा छोट्या उलथणीने हे आधी मम्मी सगळं मिक्स करून घेत आहे आणि तांब्याचा जो खालचा भाग असतो त्या भागानेच असं प्रेस करून घेत आहे, जेणेकरून छान असं मळायला सोपं जाईल. गार झालं की तेवढं आपल्याला जमणार नाही मळण्यासाठी, त्यामुळे जेवढं काही गरम असतानाच करता येईल ना तेव्हाच ही प्रोसेस फॉलो करायची आहे. आता तांब्याच्या साहाय्याने मम्मी सगळं पीठ एकजीव करत आहे आणि लागेल तसं पाणी ॲड करत मस्त असं मऊ असं पीठ हे मळून घेतलेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा ते 1 तास जरी तुम्ही हे पीठ सेट होण्यासाठी ठेवलं तरी चालेल. आता इथे 10-15 मिनटानंतर आम्ही लगेच चकली करायला घेतली आहे. आता हा चकलीचा स्वाऱ्या आहे,
या सोऱ्यामध्ये हे मळलेलं पीठ टाकलं आणि छान अशी चकली तयार करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता चकली अजिबात तुटत नाही आहे मध्येच, मस्त अशी चकली पाडता येत आहे। अशा थोड्या थोड्या बॅचमध्ये चकली अशी तळून घ्यायची आहे। आता सगळ्या चकल्या या प्लेटमध्ये आम्ही करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता छान अशी चकली पडत आहे, लेयर्सही छान पडत आहेत आणि चवीला खरंच खूप छान झाल्या होत्या। तुम्ही ही ट्रिक फॉलो करा। गरम असतानाच जेवढं काही मळता येईल तेवढं मळून घ्या। प्रीमिक्सचा यूज करायचा असेल तर प्रीमिक्स यूज करा किंवा तुम्ही घरगुती प्रीमिक्स तयार करू शकता सर्व काही साहित्य यूज करून। तर आता आम्ही इथे सर्व काही चकल्या तयार केलेल्या आहेत आणि मोठ्या कढईमध्ये भरपूर असं तेल घ्यायचं आहे, कारण आपल्या भरपूर चकल्या होणार आहेत। तर तेल गरम करून झाल्यानंतर या चकल्या हाय टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत। गॅसचा फ्लेम लो करायचा नाही, कारण लो केल्या तर तेल सगळं शोषून घेतात या चकल्या आणि आपली चकली ही तेलकट होते। तेलामध्ये असं फ्राय करायचं आहे, फ्लिप करायचं आहे, एक एक साईड दोन्ही फ्राय करून घ्यायची आहे आणि छान असं चमच्याच्या साहाय्याने, झाऱ्याच्या साहाय्याने सगळं काही तेल असं काढून घ्यायचं आहे आणि चकल्या आपल्या ठेवायच्या आहेत। आता चकल्या तयार झाल्यानंतर लगेच डब्यामध्ये पॅक करायच्या नाही आहेत, थोड्याशा हवेशीर ठेवू द्यायच्या आहेत, गार होऊ द्यायच्या आहेत। खूप पण हवेशीर ठेवायच्या नाही आहेत, थोड्याशाच हवेशीर ठेवायच्या आहेत। थोड्या गार झाल्या की मग एअरटाईट डब्यामध्ये ह्या चकल्या स्टोर करून ठेवायच्या आहेत। आरामात 2 ते 3 महिने या चकल्या टिकतात, अजिबात खराब होत नाहीत। दिवाळीमध्ये सर्वच पदार्थ आम्ही बनवले आहेत, तुमच्यापर्यंत सगळे व्हिडिओ येणार आहेत। खाऱ्या शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या, सोबतच चिवडा, करंजी, सर्व काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणारच आहेत। तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि काही कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट करा, तुम्हाला नक्की रिप्लाय भेटेल। आणि या चकल्यामध्ये यूज करणारा जो मसाला आहे तो जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही याला स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करू शकता। अशा प्रकारे आम्ही घमिलभर अशा मस्त आणि मस्त कुरकुरीत अशा चकल्या तयार केलेल्या आहेत। तुम्हीही चकल्या तयार करा आणि दिवाळीचा फराळ एन्जॉय करा। अशाच अजून चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।